राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील अतिक्रमण हटविण्यासाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दुसऱ्या दिवशीही धडक कारवाई सुरू ठेवली आहे. नगरपंचायतीच्या अतिक्रमण हटाव पथकाने काही बंद स्टॉल जप्त करत परिसर मोकळा केला. या कारवाईमुळे पटवर्धन चौक परिसरातील उड्डाणपुलाखालील जागेने मोकळा श्वास घेतला आहे. पालकमंत्री आणि नगराध्यक्ष यांच्या सूचनेनुसार ही मोहीम राबविण्यात येत असून अतिक्रमण हटाव कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिला आहे. शहराचं आपलं कणकवली शहर स्वच्छ आणि व्यवस्थित व्हावं, सुंदर व्हावं, याच्यावरचं जे बकालपण आहे तो कमी व्हावा असं आपले माननीय अध्यक्ष यांचंही मत होतं. त्यांनी सोमवारच्या एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तसं सांगितलं होतं. तसेच आपले पालकमंत्री माननीय श्री नितेश राणे यांचंही आपल्याला याबाबत सांगणं होतं किंवा आपले खासदार माननीय श्री नारायण राणे हेही आपल्या शहरवासी आहेत, त्यांचंही याच्या बाबतीत मत होतं की हे शहर आपलं स्वच्छ झालं पाहिजे. या सगळ्या आदरणीय नेतृत्वांना पुढे ठेवून तसंच आमच्या प्रशासनाचंही मागच्या वर्षभरापासून प्रयत्न चालू होते, पण मध्यंतरी काही प्रशासकीय कारणांमुळे, पावसामुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे आम्हाला त्या गोष्टी करता आल्या नाही. पण आता योग्य वेळ बघून आणि लोकांच्या आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने कुठल्याही नागरिकांना त्रास न होता शहराचा जो बकालपणा आहे तो ज्या पद्धतीनं कमी करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. त्यातलं आपण पहिली स्टेप ही उचललेली आहे की जे जवळपास 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून 6 महिन्यांपासून जे स्टॉल बंद आहेत ते आपण जमा करतो, कारण त्यांना जर गरजच नाही आहे तर ते तिथं ठेवण्याची काही अर्थच राहत नाही. ते समोर ठेवून आम्ही जे 1.5-2 वर्षापासूनचे बंद स्टॉल आहेत ते पहिला काढून घेतो आहे. तसंच त्या स्टॉलने अननेसेसरी जवळपास अर्धे पिलर किंवा दोन्ही ह्याच्यामधली अर्धी स्पेस जर स्वतःसाठी घेतली असेल तर ती आम्ही कमी करून घ्यायला सांगतो. तसंच कालच्या मोहिमेमध्ये आपण प्रत्येक स्टॉलधारकांचे नाव आणि नंबर हे लिहून घेतलेले आहेत. त्यांची एकदा ऑफिसमध्ये मीटिंग लावून प्रत्येकाला स्टॉलचं अलॉटमेंट केलं जाईल. प्रत्येक घरामध्ये फक्त एकच स्टॉल धारक राहील याची काळजी घेतली जाईल, कारण घरातल्या माझ्या कालच्या पाहणीमध्ये लक्षात आलं की काही घरांमध्ये जवळपास 4-5 स्टॉल आहेत. तर आपण तसं न करता सर्वांना समान संधी या तत्वावरती हे स्टॉल देतो आहे. आणि हे काही परमनंट स्टॉल नाही आहेत हे सर्वांनी मला इथं नमूद करू वाटतं, कारण जेव्हा भाजी मार्केट होईल किंवा मी येण्याच्या आधी मला असं समजलं होतं की काही काळासाठी या लोकांना पावसाळ्यामध्ये इथं दिलेलं होतं, पण आता आपण एक माणुसकीच्या नात्याने आणि आपण एक शहरातलं जबाबदार व्यक्ती यामुळे मला असं आमच्या सगळ्यांचं असं मत झालेलं आहे की भाजी मार्केट आपण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तोपर्यंत फळं, फुलं आणि भाजी हे जे इसेन्शियल कमोडिटीज आहेत त्याच्यासाठी आपण हे स्टॉल दिलेले आहेत. तसं तिथं आता आमच्या बघण्यामध्ये आज आलं की इथे काही खाद्यपदार्थांचे स्टॉल लागलेले आहेत, काही वस्तूंचे स्टॉल लागलेले आहेत. तर या बाबतीतही आम्ही नोंद घेतलेली आहे, सगळ्यांचं हे केलेलं आहे. फोन नंबर, नावं हे सगळे घेतलेले आहेत. त्यांना आता आपण एकदा आधी भाजी फळं फुलं विक्रेत्यांची आपण मीटिंग लावतो नगरपंचायतमध्ये आणि त्यांना अलॉटमेंट करून दिल्यानंतर ते जे स्टॉल धारक आहेत म्हणजे आपले जे इसेन्शियल कमोडिटीज सोडून जे व्यापारी आहेत त्यांच्यावरती काय निर्णय घ्यायचा हे सर्वानुमते एक त्याच्यावरती आपला डिसिजन होईल. त्यामुळे आम्ही आता सध्या जे चालू स्टॉल आहेत ते आम्ही चालू ठेवलेले आहेत, पण पुढच्या एक आठवडाभरामध्ये त्याच्यावरती निर्णय घेऊ सर्वानुमते. त्यावरतीच ते बोलणं झालं की काही दिवसांनी आणि काल आपले नलावडे साहेब पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर काल माझं बोलणं झालं रात्री आणि त्यांना पोलीस SP मॅडमचाही फोन आलेला होता याबाबत कारवाईच्या बाबतीत. त्यावेळेला त्यांनी फोन केला होता. तर त्याच्यावरती असा हे आमचा निर्णय ठरला की आधी हे जे बकालपणा आहे स्टॉलचा तो कमी झाल्यानंतर आपल्याला जास्त फोर्स लागणार आहे हे वाहनं काढण्यासाठी. तर त्यांच्याबरोबर एक मीटिंग ठेवून ट्रॅफिक पोलीस आणि आपले जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर मीटिंग ठेवून एक व्यवस्थित दिवस डिसाईड करून आपण कारण हे वाहनं जुनी आहेत, काही उचलून न्यावी लागतील किंवा काही टो करून न्यावी लागतील, तर त्यासाठी तेवढी मशिनरी आपल्याला अवेलेबल करून घेऊ, दिवस डिसाईड करून. कारण हाफाजात केलं, आता काहीतरी दाखवण्यासाठी केलं, हे करतं म्हणून ते केलं तर ते पूर्ण होणार नाही. त्यामुळे हे जसं आपण वेळ घेऊन व्यवस्थित करतो तसंच तेही वेळ घेऊन व्यवस्थित एक वेळ डिसाईड करून आपण करणार. मॅडम, काल तुम्ही सूचना दिलात करणार जेव्हा शक्य होईल, जेव्हा माझ्या ऑफिसमधून वेळ भेटेल त्यावेळेला मी इथे येऊन पाहणी करणार. आता आपण
फक्त जे आहेत जे दिसले जे 4-4 वर्षांपासून 3 वर्षांपासूनचे बंद आहेत ते स्टॉल आपण जप्त करून घेतले. त्याच्यावरती कशाप्रकारे दंडात्मक कारवाई करायची आणि त्यांच्याकडून काय अंडरटेकिंग घ्यायचं, कारण आता त्यांना व्यवसायाची गरजच नाही आहे हे इथं दिसतंय. त्यामुळे पुन्हा त्यांना बीच खाली तर परमिशन आम्ही देऊ शकणार नाही आहे. तर त्याच्या पुढचा कसा निर्णय घ्यायचा तो आपण काल मस्कर एक त्यांचं भाष्य होतं. मला याविषयी कल्पना नाही आहे. आपला नगरपालिकेचं जे जागेवरचं अतिक्रमण आहे त्यासोबतच ते क्लीन करण्याचा आमचा उद्देश आहे. जो आपला मेन रस्ता आहे नरडवे रोड, तिथं बरेचशा गोष्टी होतात. तर ते स्वच्छ राहणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण शहराची सुरुवातच तिथून होते. या दृष्टीने आम्ही विचार केलेला होता त्याच्यामध्ये, कारण ते आपल्या नगरपंचायतीच्या जमिनीला लागूनच असल्यामुळे साईड बाय साईड त्या गोष्टीवरती आम्ही निर्णय घेतला. तसा इतर अर्ज असतील तर आम्ही त्यावेळेला निर्णय घेऊ त्याच्यावर. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.